मंत्रिमंडळाच्या परवानगी विनाच धनंजय मुंडेंनी पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले असं दमानिया यांनी म्हटले। कृषी विभागाच्या पत्रात 23 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरला प्रस्ताव मंजूर झाल्याचा उल्लेख आहे। प्रस्ताव मंजूर झालाच नसल्याचा दमानिया यांचा दावा आहे। दमानिया यांचा मुंडेंवर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे। ताई, तुम्ही नुकतंच ट्विट केलंय आणि कोणत्या तारखेला पत्र दिलं ते साफ करावं असं सुद्धा त्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। काय नेमका हा सगळा प्रकार आहे? नाही, एकतर धनंजय मुंडे यांचं जे पत्र होतं त्याला तारीखच नाहीये आणि त्याच्यात असं सांगण्यात आलंय की बाबा आपल्याला 23 तारखेला आणि 30 तारखेला मंत्रिमंडळाच्या याच्यातनं साफ डायरेक्शन झाले आहेत आणि मंजुरी मिळाली आहे आणि या मंजुरीच्या आधारे आता आपल्याला GR काढून थेट ते पैसे देण्याचे निर्देश सुद्धा त्या पत्रात लिहिलेले आहेत। गंमत म्हणजे या पत्रावर तारीख नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारे कोणाचीही मंत्रिमंडळाची ना 23 तारखेला मंजुरी होती ना 30 तारखेला मंजुरी होती आणि असं असताना खोटं पत्र लिहून यांनी ही मंजुरी करून घेण्यासाठी हे सगळं जे केलंय ते अतिशय चुकीचं। म्हणजे काल जर मी त्यांचं बघितलं, काल त्यांनी जे माझ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर जे एक क्लॅरिफिकेशन त्यांनी दिलं होतं, क्लॅरिफिकेशन ते नव्हतंच। बघून असं वाटतं की हा माणूस किती अर्थशून्य बोलतो की पहिल्या वेळेस जेव्हा मान्यता नसताना त्यांनी 342 कोटीचं टेंडर काढलं आणि ते कशा पद्धतीने काढलं ते मी दाखवलं आणि आताच्या घटकेला तर खोटं बोलून की मंत्रिमंडळाची परवानगी आहे 23 आणि 30 ची। तर मला विनंती आहे आपल्या चॅनलला की तुम्ही 23 तारखेचा आणि 30 तारखेचे मिनिट्स देखील दाखवा। कुठे एका चकार शब्दाची मंजुरी नसताना हे सगळं केलं गेलंय।